नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. मित्रांनो, बाळूमामाचं दर्शन झालं, आपण मेतकेला गेलो, तिथेही दर्शन झालं. आता आपण निघालो ज्योतिबाला. तुम्ही बघू शकता, हा ज्योतिबाचा डोंगर चढून, हा घाट चढून आपण ज्योतिबाच्या दर्शनाला चाललोय. खूप छान वातावरणामध्ये मस्त असा हा प्रवास चालू आहे. सगळे खुश आणि आनंदात आहेत. आणि आता आपण इथे पोहोचतोय कुठे, ज्योतिबाला. आणि इथे मग आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन पुढचा आपला परतीचा प्रवास होणार आहे. आणि जिथे आपण आलोय त्याला दख्खनचा राजा म्हणून संबोधलं जातं, असा हा ज्योतिबा. त्याच्या दर्शनाला आपण आलोय. बघू शकता, आपल्या सगळ्या आलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कुणाच्याही चेहऱ्यावरती असा थकवा दिसत नाही. तोच उत्साह, तोच जोश, आणि याच जोशामध्ये आपण हा प्रवास चालू केला. दुर्गा माऊलीची गाडी सुद्धा आपल्याबरोबर आहे. आणि आता इथं दर्शन झालं की मग आपण संध्याकाळी जेवण होणार आहे. आता आपण चाय नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास करणार आहोत. आता आपण दर्शन घेऊया, बघूया ज्योतिबाचं मंदिर कसं आहे, कशा प्रकारे इथे सेवा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आपले जे व्हिडिओ होते, पहिला व्हिडिओ होता महालक्ष्मीचा, दुसरा व्हिडिओ होता आपल्या बाळूमामांचा, तिसरा व्हिडिओ आहे ज्योतिबाचा. तिन्ही व्हिडिओ आता आपले पोस्ट होणार आहेत. 2 व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत, तिसराही आज पोस्ट होईल. आणि त्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे, जी घंटा आहे, ती दाबा. त्याने काय होणार आहे की मी करत असलेले पोस्ट व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशनला येतील. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर त्या राजाचं, ज्योतिबाचं आपलं आता दर्शन झालेलं आहे. आता आपण हा परतीचा प्रवास चालू करणार आहोत. पण परतीचा प्रवास चालू करत असताना आपल्यावर जे आलेले भक्तगण होते, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे तिथे यांना इकडे येऊन कसं वाटलं, त्यानंतर कशा प्रकारे नियोजन केलं होतं, त्याबद्दल यांचं काय मत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. हे आपण बसमध्ये सगळे आता बसले की आपण त्या गप्पा मारणार आहोत. तोही व्हिडिओ मी तुम्हाला पुढे टाकतोय. सध्या तुम्ही पाहताय त्या दख्खनच्या राजाचं हे भव्य
आपण गेली 2 दिवस प्रवास करत होतो. तर मग प्रवास करताना आज पहिल्यांदा तुझी ही इच्छा होती की आपण सगळेजण जावं. पण तुला कसं वाटतंय? हा, प्रवास कसा झाला? आपल्या गाडीवाला किंवा सगळं तुझ्या लेकाने नियोजन केलं होतं, कसं होतं? मला काय थकवा नाही एवढी भारी. आता मी चालली मस्त मला एक चालायला जमत नव्हतं एवढी भारी मी चाललो आज. बरं वाटलं ना? मस्त वाटलं. धन्यवाद. आराम. काय सांगशील, कसा आजचा म्हणजे 2 दिवसाचा प्रवास कसा झाला? जेवण वगैरे व्यवस्थित होतं ना? तुम्हाला कसं वाटलं? मला यायचं हे मी सांगितलं. हा. माझ्या मुलांनी पाठवलं हा. करून आणि तुम्ही माझे मुले तुम्ही माझी सेवा केली. बरं वाटलं ना? बरं वाटलं. छान प्रवास पण छान झाला. नक्की. तुम्ही काय सांगा, तुम्हाला कसं वाटलं प्रवास करून आणि नियोजन कसं होतं? चांगलं होतं, व्यवस्थित होतं, दर्शन पण चांगलं झालं. हा. पण पुढच्या वर्षी आम्ही समजा बोललो चला तर येणार. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित होती ना? हो मामी. मामी काहीतरी बोला की, तुम्हाला कसं वाटलं? हा, जेवण वगैरे नक्कीच ना? सोय झाली. हा बोला कोणी बा. सोय झाली. जेवण व्यवस्थित भेटला. मज्जा आली. दर्शन व्यवस्थित झालं? व्यवस्थित झालं. मग पुढच्या वर्षी नक्की येणार. नक्की येणार. तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय? हा, तुम्हाला थकवा वगैरे काय? नाही, थकवा गेला ना? परत येणार ना? पुढच्या वेळेस 2 महिने यायचंच आहे. तुम्ही काय सांगाल मोबाईलवाले, कसं वाटलं? दर्शन छान झालं? काही त्रास नाही ना? नक्कीच. तुम्ही तर बोलता नेक्स्ट टाइम नक्की. आपण मालवणचा प्रयत्न चालू आहे. आणि तू काय सांगशील, तुझं वय किती आहे? 70 वर्षात, पण एवढा 2 दिवस प्रवास केला, काही थकवा नाही. छान छान. दादा तुम्ही काय सांगाल? हा, छान झाला दादा. तुम्ही हा झालं. कोणतरी बोलतोय. हा बोल. तुम्ही काय, तुमचा कसा प्रवास, काय त्रास बीस, गुडघे बिडघे दुखत नाही ना? तुम्ही काय म्हणा, प्रवास छान, एकदम छान. तुला कसं वाटलं येऊन? मजा केली का? तुला कसं वाटलं? एकदम मस्त. तुम्हाला? छान झालं. तुम्ही काय सांगाल? म्हणजे 2 दिवस आपल्या नवऱ्याच्या त्रासातून बाहेर आली, बरं वाटलं. तुला कसं वाटलं का? नेक्स्ट टाइम येणार. पण नेक्स्ट टाइम आलीस की जशी असं त्याचा इन्व्हॉल्व हो, है ना? तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. जेवण वगैरे काय, कुठला त्रास वगैरे काय नाही ना? तुला कसं वाटलं? पुढच्या टाइम नक्की. वहिनी, ही सगळ्यांची जबाबदारी तू घेतली होती, तुझ्या नवऱ्याने घेतली होती. कसं म्हणजे काय वाटतंय की आपला हा 2 दिवसाचा प्रवास होता, तर समाधान झालंय का? सगळे आनंदात, आम्ही आनंदात. नक्कीच. पुढची ट्रिप नक्कीच. तुम्ही मदत केली तर नक्कीच काढणार. नक्कीच. हो, कसं वाटतंय? बरं वाटलं आम्हाला. आनंद वाटला. आनंद वाटला. दर्शन वगैरे, बाळवाचं दर्शन वगैरे सर्व चांगलं. सगळ्या ठिकाणी चांगलं झालं. मस्त. एवढंच. हा? आणि माझी अशी तुम्ही काय म्हणाल? मजा आली. तुम्ही काय सांगाल? नाही, कुछ तो बोलना पडेगा ना. कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्ही? खूप छान वाटलं. असं वाटलं ना घरी जाऊच नाही. तिचं माहिती भर रोज भांडी घासण्यापेक्षा आईचं भेटत होतं. त्यामुळे आपलं हे बरं आहे. तो नवरा तिला आला घरात झोपला की आपल्या घेऊन ना नाही. तुम्हाला कसं वाटलं? 1 नंबर. प्रवास वगैरे काही त्रास? आम्ही तुम्हाला एक सेपरेट खुर्ची दिली. खुर्ची नाही ना? चला आता चिल्लर पार्टी. मला सांग भूमी, तुला कसं वाटलं बाबा येऊन? मस्त वाटलं. एकदम मस्त वाटलं. नेक्स्ट टाइम नक्की येणार. अभ्यास वगैरे तर जाऊन करायचं असेल ना? तुम्हाला कसं वाटलं? एन्जॉय केली ना? आता झोपणार ना? तर तुमचे दरवर्षीप्रमाणे तुम्ही येता, नेहमीप्रमाणे येता. बाळूमामाला सगळ्यात जास्त मला वाटतं तुम्हीच आलेला आहात आणि तुमचा अनुभव जास्त आहे. तर काय सांगाल, आपले आलेले आपले सगळे भक्तजन होते, आपले भाविक होते, तर कसं वाटतंय? काय मनात आनंद आहे? छान आहे. सगळे हा, सगळ्यांची सोय झालेली आहे. सगळे अति आनंदात आहेत. हा.
यांचा आनंद बघून आम्ही पण खूप आनंदात आहे. आनंदात आहेत, बरोबर आहे. सगळे कुठे नेक्स्ट टाइम परत यायची प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि मला सांगा की आपण जेव्हा निघालो, आपण पहिल्या स्टॉपला थांबलो होतो फूड मॉलला, तिथे तुमचा मोबाईल हरवला. मोबाईल राहिला होता, तर ते मोबाईल नसल्यामुळे कसं वाटलं तुम्हाला ते? एकदम मस्त. एकदम मस्त, म्हणजे टेन्शन नाही, नवऱ्याचे फोन नाही टेन्शन का? नाही, अजिबात टेन्शन नाही. नक्की, धन्यवाद. असंच सगळ्यांनी रोज या आणि नाही परवडणार. रोज म्हणजे या आणि मजा करा. आयुष्य सुंदर आहे, सांग बोल. तर मित्रांनो, गेली 2 दिवस आपल्याबरोबर आपण जो प्रवास सुखकर करतोय आणि ज्यांच्या या 50 लोकांची जबाबदारी खांद्यावर होती, हे आपले मित्र आहेत ओंकार आणि सागर. दुर्गा माऊली आपली जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे डोंबिवलीमध्ये, त्यांच्या थ्रू आपण ही गाडी बुकिंग केली होती. माझा मित्र सागर आहे. सागर, आज एवढी वर्ष तुम्ही म्हणजे आपल्या प्रवाशांना घेऊन प्रवास करताय. आमच्याबरोबर येताना म्हणजे काय अनुभव कसा आला? एकदम छान आहे. म्हणजे प्रवास तर असं वाटलंच नाही, असं वाटतं की सगळे एकत्र फॅमिली सगळं आम्ही आलेलो आहे. नक्कीच. आणि यापुढे तुम्ही असेच आमच्याकडनं गाड्या बुकिंग करून घ्या आणि तुम्हाला चांगली सेवा देऊ जी आमच्याकडनं चांगली. ठीक आहे, नक्कीच. सागर, तुला मला तर गेली जवळजवळ 10-15 वर्षाचा तुझा हा अनुभव आहे. खूप सारे तू म्हणजे कोल्हापूर म्हणजे सगळे कोकण असेल किंवा आपला मराठवाडा, ह्या सगळ्या ठिकाणी तू गाडीने प्रवास करत असतोस. म्हणजे अशी एखादी आठवणीतली कुठला प्रवास आहे का तुझ्या, की बाबा मी गाडी घेऊन गेलो आणि अचानक काही गोष्टी झाल्या, आणि तो एक आठवणीतला असा क्षण कोणता? अचानक अशा काही नाही झाल्यात, पण जसं म्हणाल की आजपर्यंत दुर्गा माऊलीच्या कृपेने आमच्या गाडीने कुठे आम्हाला रस्त्यात पण थांबवलं नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कुठल्याच पॅसेंजरला आमच्यामुळे कधी त्रास झाला नाही. आणि पॅसेंजर कायम हॅपी होऊन जातात की प्रत्येक वेळा आम्हाला फोन करतात किंवा तुमची गाडी आम्हाला पाहिजे. चालक मालक आमचे सगळे एकत्र, आणि आजपर्यंत आमचे शेड आहेत ते आमचे शेड म्हणून कधी राहिले नाही, ते कायम मित्र म्हणून आमच्याबरोबर राहिलेले आहेत. नक्कीच. मला सांग, आपल्या दुर्गा माऊलीच्या बसेस किती आहे? आता टोटल आमच्या 12 गाड्या आहेत हा, total. हा. त्याच्यामध्ये ज्या 49 सीटर म्हणजे आज आपण जे चालतो 50 सीटरच्या गाड्या, त्या 7 ते 8 गाड्या आहेत हा. आमच्या. बाकी 2 टेम्पो ट्रॅव्हलर आहेत, एक टवेरा आहे, बाकी छोट्या 2 गाड्या आपल्या आहेत. नक्कीच. आणि ही सेवा तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये करता का? ऑल महाराष्ट्रामध्ये करतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला महत्व सांगायचं म्हणलं तर डेली आमची गाडी डोंबिवली ते मालवण चालते. चालते. डेली चालते. नक्कीच. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक ड्रायव्हरची 2 ड्रायव्हर असतात. हो, प्रत्येक गाडी 2 ड्रायव्हर असतात. कधी पण कुठल्याही ड्रायव्हरला थकला किंवा काय झालं तरी त्याला स्पेअर ड्रायव्हर आम्ही ठेवतो. नक्कीच. म्हणजे कुणाला त्रास होता कामा नाही, गाडी नॉनस्टॉप प्रोसेस चालली पाहिजे. नक्कीच. सागर, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. असाच ह्या प्रत्येक प्रवाशांचा तुम्ही सेवा करत राहा. आणि तुम्हाला आपला ज्योतिबा असेल, महालक्ष्मी असेल, बाळूमामा असतील, हे चांगलं आरोग्य देवोत, हे तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. ओमकार. तर मित्रांनो, आपण जो 2 दिवसाचा प्रवास केला, आपला डोंबिवली टू कोल्हापूर महालक्ष्मी, त्यानंतर बाळूमामा, आणि बाळूमामानंतर आपण परत पुन्हा मेतके केला. मेतकेनंतर आपण ज्योतिबाला आलो. तर राजादा, हा तुझा पहिलाच अनुभव होता असेल आणि तुझी खूप इच्छा होती की आपण एक सगळे मिळून जाऊया, त्यात करून जास्त करून वयस्कर लोक म्हणजे जे आपले वाढवले आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत, त्यांना घेऊन जायचं. मग हे करत असताना आता कसं वाटतंय? मनाचं समाधान झालंय का? माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती एकत्र जायचं बस घेऊन, हा. पण झाली ती इच्छा पूर्ण. म्हणजे घेऊन आलो मी सर्व. सगळ्यांचं दर्शन सुद्धा खूप छान झालं. सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण खूप छान आहेत. तू असेच अजून नवनवीन प्रवास आपल्या काढत जा. तुला खूप खूप शुभेच्छा. काढणार हमकच काढणार. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुला. बाळूमामा पाठीचे आहे आपल्या व्यवस्थितच करणार आपण. नक्कीच. धन्यवाद. फक्त रात्रीच्या जेवणाचं बघ आमच्या. बघा, राजादाला बोलायची खोटी, लगेच जेवण तयार. मी फक्त एवढंच बोललो, रात्री जेवणाचं बघा. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था, सुंदर जेवण इथे मिळालेलं आहे आणि खूप छान मनसोक्त जेवण करत आहोत. आता जेवण झालं की नाचत गाजत परतीचा प्रवास चालू करूया.
तर मित्रांनो, अशा ह्या खेळीमेळीच्या वातावरणात हा आपला 2 दिवसाचा प्रवास झालेला आहे. आता आपला इथून आपण आता घरी पोहोचणार आहोत. तर कसं वाटलं तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहून ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण ह्या देवदर्शन व्हिडिओला थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. तुर्तास थांबूया. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अंबे माते की जय. बाय बाय.